समर्थ चौधरी आज आपल्या समोर विषय मांडतोय मराठी माझ्यासाठी काय आहे यावर एक कविता सादर करतो। कवितेचा विषय आहे मराठी माझे अस्तित्व माझा श्वास। सादर करतो। मराठी माझ्यासाठी केवळ संवादाचे माध्यम नाही, अक्षरांच्या मांडणीत गुंफलेले ते केवळ नाव नाही, ती माझ्या कणाकणातून उसळणारी शपथ आहे। माझ्या अस्तित्वाचा माझ्या स्वाभिमानाचा तो पथ आहे। आईच्या कुशीत पाहिलेले ते पहिले स्वप्न आहे, अन्यायाविरुद्ध पेटलेले ते धगधगते अग्नी पर्व आहे। आई या शब्दात सामावलेला जो आधार आहे तोच माझ्या मराठीचा अथांग विस्तार आहे। ही संतांच्या मुखातून ओघळणारी करुणा आहे, ही जिजाऊंच्या संस्काराची मंगलधुरा आहे। ज्ञानदेवांची विश्वरूपी दृष्टी यात साठवली आहे, तुकोबांच्या अभंगातून माणुसकी नटली आहे। मराठी म्हणजे छत्रपतींच्या तलवारीची ती तेजसधार आहे, अन्यायाला गाडणारा तो प्रखर प्रहार आहे। केवळ घोषणांचा गजर म्हणजे मराठी नव्हे, तर शांततेतून क्रांती घडवणारा हे नवे पर्व आहे। शेतकऱ्याच्या घामातून ही भाषा नितळते, विठ्ठलाच्या चरणापाशी ही वाणी विसावते, विद्येच्या अंगणात ही लेखणी तळपते, नव्या युगाच्या क्षितिजावर मराठी लकाकते। बोलीतली ममता आणि साहित्याची जाणीव आहे, मराठी शिवाय माझ्या जगण्याला उणीव आहे। लोकगीताची लय आणि विचारांची ही पहाट आहे, प्रगतीच्या दिशेने नेणारी हीच राजवाट आहे। जेव्हा मी मराठी बोलतो तेव्हा इतिहास जागा होतो, जेव्हा मी मराठी लिहितो तेव्हा काळ साक्ष देतो। ही केवळ परंपरा नाही तर प्रगतीचा श्वास आहे, माझ्या उज्ज्वल भविष्याचा हाच ध्यास आहे। धन्यवाद। संजय सर, मी तुम्हाला विचारेन। मला खूप आवडलं। इम्पॅक्ट असतो ना आपल्यावर की अरे वा, अरे नंतर मला असं बाबा थांब, मला कॉम्प्लेक्स नको देऊस। हा जो मराठी मूडने हा जो कार्यक्रम आयोजित केलाय बोला मराठी, आणि त्यासाठी काही स्पर्धा आयोजित केली आहे, तर ही स्पर्धा फक्त बक्षीस मिळवण्यासाठी आहे का? तर मला असं वाटतं नाही, मराठी आपल्या मनामनात रुजवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। खरंय खरंय, धन्यवाद। चला तर मग बघूया आता पुढचं सादरीकरण नेमकं काय ते। नमस्कार, मी ईश्वरी रंजन, बालमोहन विद्या मंदिर या शाळेत इयत्ता 9वीत शिकते। स्पर्धेबद्दल ऐकलं आणि मनात एक विचार आला, मराठी माझ्यासाठी नक्की काय आहे? मी इंग्रजी माध्यमातून शिकणारी 14 वर्षांची एक तमिळ मुलगी, मराठी माझ्यासाठी फक्त एक 80 मार्कांचा विषय आहे का? डोळे बंद करून क्षणभर विचार केला। माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत, जसे माझे कुटुंब, माझी शाळा, माझे मित्रमैत्रिणी, पण ह्या सगळ्यांना जोडणारा एक सुंदर धागा म्हणजे माझी मराठी भाषा। तेव्हा कळलं की माझ्या आयुष्यात मराठीचे स्थान खूप मोठे आहे। मी विचार करते मराठीत, मी स्वप्न पाहते मराठीत, मी मैत्रिणींशी भांडते मराठीत, आणि आई ओरडली की रडते सुद्धा मराठीतच। माझा पहिला शब्द आई मराठीत, आजोबांच्या गोष्टी मराठीत, आणि आजीच्या हाताची चव ही सुद्धा मराठीच। मराठीने मला फक्त बोलायला शिकवलं नाही तर विचार करायला शिकवलं। मी जेव्हा मंचावर उभी राहून स्वराज्य जननी जिजामाता प्रस्तुत करते तेव्हा माझे शब्द अंतःकरणातून येतात। महाराजांच्या गोष्टी ऐकताना आपला गौरवशाली इतिहास कळला। सावरकरांच्या लिखाणातून अकल्पनीय संघर्षाची जाणीव झाली। देशाबद्दलचे प्रेम आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान मराठीतूनच निर्माण झाला। लहानपणापासून प्लाझा चित्रपटगृह हे माझ्या अतिशय आवडीचे ठिकाण आहे बघा, कारण इथेच मी फाळकेंची जिद्द बघितली, आनंदीबाईंची चिकाटी बघितली, बाल गंधर्वांचे स्वर ऐकले, आणि शाहीर साबळे यांचे जय जय महाराष्ट्रवर गर्व केला। कधी माडगुळकर यांचे गीत रामायण ही माझ्या बाळपणाची एक सुंदर आठवण आहे। आजोबांसोबत पु ल देशपांडे ऐकताना जी मजा येते ना, ती शब्दात सांगू शकत नाही।
मी इंग्रजी माध्यमातून शिकते, पण माझ्या मते मराठी मला माझ्या मुळांशी जोडते. मराठी ही माझ्यासाठी फक्त एक भाषा नाही, माझ्या आठवणी, माझे विचार, माझी संस्कृती, माझे संस्कार, माझा वारसा आणि माझा अभिमान आहे. शेवटी मी एवढंच सांगेन की सुरेश भट यांनी अमर केलेले मराठी अभिमान गीत हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले भाव आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. तर मी तुला विचारेन, हे स्वलिखित काव्य तुला कसं वाटलं? ह्या महाविद्यालया म्हणजे ज्या गटामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, तर ह्या वयात हे विचार असणं म्हणजे कुठेतरी एक क्रांतीची सुरुवात पण असू शकते, की पुढे जाऊन ती त्या दिशेने सतत तिचे प्रयत्न चालू राहतील. हे स्वलिखित असल्यामुळे तुमच्या मनात पहिले ते विचार आलेले आहेत की अरे हे असे प्रॉब्लेम्स मला दिसत आहेत, हे आपल्याकडचे, भले तिने मदत घेतली असेल, जसं सर म्हणे की गुगलला मित्र बनवलं असेल, पुस्तकांना मित्र बनवलं असेल, पण हे आत्ताची जी परिस्थिती आहे ती झळकत होती तिच्या भाषातनं. मला असं वाटतं की हे खूप चांगल्या मार्गाकडे चाललेलं आहे आणि भावी वक्ता असू शकते ती. आणि मला म्हणूनच मला वाटतं की मराठी मुंडनी जो हा बोला मराठी उपक्रम जो केलेला आहे, सर म्हणाल तसं अजून 10 जरी स्पर्धा झाल्या तरी चालतील, कारण की प्रत्येक वयोगट जो आपण बघतोय ते मेन जे बीज पेरलं जात आहे ना, ते महत्वाचं आहे. पुढे जाऊन ते फुलणारच आहे हे मला माहिती आहे, कारण खतपाणी आणि हे सगळ्या गोष्टी त्या तुमच्या आजूबाजूच्या आई बाबा आजी आजोबांचे संस्कार होतील, पण ते मुळात मनात रुजवणं हे इम्पॉर्टंट होतं आत्ताच्या पिढीच्या, म्हणजे आत्ताची पण म्हणजे येणारी पिढी आहे जी जेव्हा मेन त्यांचं वय असेल सगळ्या गोष्टी करण्याचं, वोट करण्यापासून बेसिक राईट्स, हक्क बजावण्याचं. सो खूपच मला बोला मराठी या कार्यक्रम म्हणजे जे काय आपण जे करतोय हा पुरस्कार सोहळा, त्याच्याबद्दल खूपच भारी वाटतं की हे बरं झालं हे आपण करतोय आत्ता. आणि ह्याने जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. मला असं वाटतं काहीच म्हणजे एकतर मुलांची कला तरी काहीच नाही होत, तर कला तरी आपण त्याला तरी वाव देतोय. सो मराठी मूळचं खरंच खूप कौतुक आणि अभिनंदन करायचं की तुम्ही हा उपक्रम करताय. धन्यवाद. चला आता बघूया आपलं पुढचं सादरीकरण कसं आहे ते. अमृताचे ही पैजा जिंकी तीच माझी माय मराठी. आज हे वाक्य सारखं झालंय कारण माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आपण नेहमी म्हणतो ना, आपण बोललो नाही तर मराठी भाषा जगणार कशी, पण मग आपल्याला असं का वाटतं की आपल्या बोलण्यामुळे मराठी भाषा जगणार आहे? ती जगतेच, उलट आपण तिच्यावर जगतोय हे लक्षात घ्यायला हवं. अहो, आज आपली मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे. 1500 वर्षांपेक्षा जास्त काळ इतिहास असलेली सातपुडा पर्वतरांगांपासून कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतांपर्यंत, उत्तरेस दमण पासून दक्षिणेस गोव्यापर्यंत सगळीकडे मराठी भाषेचा विस्तार झालाय. आपली मराठी भाषा म्हणजे पुलंचं काव्य, मराठी भाषा म्हणजे कुसुमाग्रजांच्या शब्दातली समृद्धी, मराठी भाषा म्हणजे शांता शेळकेंच्या ओळी आणि साहित्यातलं वैभव म्हणजे आपली मराठी भाषा. आज जर आपली मराठी भाषा नसती तर शिवरायांचे चरित्र, संतांची गाथा आणि हिंदूंची व्यथा आपल्याला मांडताच आली नसती. आज मराठी भाषा नसती तर आपलं अस्तित्व सुद्धा नसतं. आणि म्हणूनच आपल्या मराठी भाषे एवढी समृद्ध भाषा कुठेही नाही. मी माझ्या मराठी भाषेला एवढंच सांगेन की आई, तुझ्या अंगाखांद्यावर खेळणारं अजूनही मी तान्हं लेकरू आहे. तुझा तेजस्वी पान्हा माझ्या वाणीत सोड, माझे शब्द तुझ्या दुधाने माखू देत. आई, तुझ्याविषयी माझ्या तोंडातून एक जरी अपशब्द बाहेर आला तरी मी तुझ्या जवळ राहण्याच्या पात्रतेची उरणार नाही. आई, मी माझी व्यथा तुझ्या पुढे कधीच मांडणार नाही, पण हो, जर तुझ्यामुळेच माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला असेल तर तुझ्यामुळेच माझे जीवन कृतार्थ झाले आहे. आज आपल्या मराठी भाषे एवढी सुंदर आणि साधी सोपी अलंकारिक भाषा दुसरी कुठेही नाही. आणि म्हणूनच इतर भाषा बोलणं जर गरज असेल तर आपली मराठी भाषा बोलणं हा स्वाभिमान आहे आणि तो आपण जपलाच पाहिजे.
आपल्या मराठी भाषेला एक दिवस न देता अख्खा जन्म अर्पण करणं हा मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा ठरेल. जेव्हा महाराष्ट्रातलं प्रत्येक मूल मराठी माध्यमात शिकेल तेव्हा आपली मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. याचा अर्थ इतर भाषा बोलू नयेत, शिकू नयेत असा मुळीच नाही. शिका, पण आपली मातृभाषा न विसरता आणि तिचा दर्जा अभिजात ठेवून शिका. शेवटी एवढंच सांगेल की मराठी माझी माय बोली माझा आहे अभिमान. पु ल देशपांडे कुसुमाग्रजांना करू वंदन. अहो प्रत्येक शब्द हा माय बोलीचा रुजवू मनामध्ये. साठवू मराठी, फुलवू मराठी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. धन्यवाद. सुंदर सुंदर. न राहून पुन्हा एकदा मी संजय सर तुम्हाला विचारेन, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? हा, मी मगाशी हेच म्हणत होतो होय. की ते मराठीवरचं प्रेम आहे ना, हे डोळ्यात दिसू दे. ते नीलाक्षीच्या डोळ्यात दिसत होतं की असं बघतच राहावं असं वाटतंय. मी तर त्या नीलाक्षीकडे बघतच राहिलो. आईला किती छान, अरे हो अरे हो. आणि तिला तो जो चढ उतार होता ना, हो, तो सापडला हा, होता. तो चढ उतार जो सापडला होता, तिला ती लय मिळाली होती, एकदम अचूक पाठांतर, आणि त्याच्यानंतर ते चढ उतार संवादातले आणि प्रत्येक शब्दावरचं वजन आणि स्क्रिप्ट. मला नीलाक्षीचा हा परफॉर्मन्स खूपच आवडला. कमाल. धन्यवाद धन्यवाद सर. एकनाथ सर इथे बसले आहेत. सर, मी तुम्हाला पण विचारेन की हे सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं? उत्तम, एकदम उत्तम. कारण तिची जी संहिता होती, तिने जे स्क्रिप्ट लिहिलेलं होतं किंवा ज्यांनी लिहिलेलं असेल, पण तिने जे सादर केलं, तिचा चेहरा वाचण्यासारखा होता. ती बोलता बोलता तिचा चेहरा एक खूप काही सांगून जात होता. आणि मला वाटतं त्याच्यातून त्याची मराठीची महती सांगितली आहे ना. आजचा जो आपला उद्देश आहे खरा तर मराठी बोला या मराठी मूडचा, की मराठी बोला हा पुरस्कार देण्याच्या निमित्त आपण काय करतोय, मुलांना एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देतोय. अगदीच. आणि खरं तर मुलांसाठी हा व्यासपीठ, मुलंच पुढचे आपले भारताचे खरे आधारस्तंभ आहे असं आपण म्हणतो नुसतं, पण त्यांच्यासाठी काय करतो, कृतिशील आपण कुठला कार्यक्रम हाती घेतो, तर त्याचं उत्तम उदाहरण आहे आजच्या काळातलं म्हणजे मराठी मूडने प्रस्तुत केलेला हा बोला मराठी पुरस्कार सोहळा. धन्यवाद धन्यवाद सर. नील, मी तुला विचारेन, इतकं उत्तम सादरीकरण तुला कसं वाटलं? मला वाटतं की नील आणि नीलाक्षी नावातच काहीतरी आहे. मला वाटलं मगाशी की तू हा विचार करशील. काहीतरी आहे. स्पार्क. मला आता जरा मला भारी वाटायला लागलं की माझं नाव नील आहे. कारण की मला खरंच अप्रूप वाटतं यांच्याकडे बघून की जसं हे दोघंही म्हणाले की स्क्रिप्ट भले, मला तर असं वाटतं की हे लिहिलंय पण तिनीच. कारण की ज्या पद्धतीने ती मांडत होती ना, आणि असं वाटत होतं की संवाद साधते ती. तर म्हणजे आपण इन जनरल रेग्युलर जसं बोलतो ना, आता जसं मी इम्प्रॉम्प्टू बोलते तसं ती बोलते असं वाटत होतं. आणि तिचे जे काय त्यातनं जे सांगणं जे होतं ते इतकं कॉन्फिडंट होतं. आणि तिला ते असं होतं की आपल्याला जेव्हा ती गोष्ट पटलेली असते तेव्हा आपण ती पटवून देऊ शकतो. सांगतो. हा, तर ते मला तिच्या अभिनयातनं पण दिसत होतं, किंवा मला अभिनय वाटलाच नाही असं मी म्हणेन. तर मला खरं तर अप्रूप वाटतंय की यार किती छान आणि किती सुंदर. आणि जे तिने खूप इम्पॉर्टंट पॉइंट ती म्हटली की जेव्हा सगळे आपलं मुलांचं शिक्षण मराठी शाळेतनं होईल तेव्हा पण आणि दुसरा मुद्दा तिने खूप चांगला म्हटलं की इतर भाषाही शिका, पण आपली भाषा त्या खास तुम्ही ती लक्षात ठेवली पाहिजे. अगदी दुसऱ्या प्रेमात पडू नका, आपली भाषा पण तितकीच महत्वाची आहे. ते तिने खूप छान पद्धतीने प्रेमाने तो जो संवाद त्याच्यातनं मांडला, खूपच आवडलं, मस्तच. आता तुम्ही सगळ्यांनी ज्या सादरीकरणाच्या प्रतिक्रिया दिल्यात, तर ते महाविद्यालयीन जो गट आहे त्या गटाला असा नियम होता की तुमचं सादरीकरण हे स्वलिखितच असावं. त्यामुळे आता नीलाक्षीचं जे सादरीकरण तुम्ही पाहिलं ते स्वलिखित होतं. आणि चला तर मग वळूया आपल्या पुढच्या सादरीकरणाकडे. नमस्कार, मी नीलनाथ देशपांडे. मराठी माझ्यासाठी काय आहे या विषयावर आता मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करून दाखवणार आहे. बस, आता ना खूपच झालंय, मी हे सहनच करू शकत नाही. आता ना कळसच झालाय. काय म्हणतेस आई, मी एवढा का चिडलोय? अगं, आता मी मस्त एक कविता लिहिली, ती मी माझ्या मित्रांना वाचून दाखवायची म्हणून खालती गेलो होतो. तर मित्र मला चिडवायलाच लागले आणि म्हणाले, ही काय मराठी कविता करतो, आणि तिथून मला चक्क हकलूनच दिलं. आई, तुला आठवतं
मागच्या महिन्यात आपल्या सोसायटीत एक कार्यक्रम झाला होता. त्यात मी मस्त कथा सांगितली होती, पण तू, बाबा आणि 1-2 जणांनीच टाळ्या वाजवल्या. पण माझ्या नंतर काय ते ब्लॅकपिंक का BTS वरती जो डान्स केला, त्याला किती धिंगाणा घातला, टाळ्या काय वाजवल्या, वन्स मोर काय दिले, तेव्हापासूनचा राग आहे हा माझा. काय गाई, आपण सगळे तर मराठी होत ना, मग हे लोकांना काय झालंय? कशाच्या मागे लागलेत लोक? काय म्हणतेस? मी लोकांना मराठी भाषेचं महत्व पटवून देऊ आणि त्यांना सांगू मराठी भाषा माझ्यासाठी काय? हो, मी हे नक्की करू शकतो. मराठी भाषा माझ्यासाठी भक्ती आहे, म्हणजेच विठू माऊली आहे. मराठी भाषा माझ्यासाठी इतिहास आहे, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. मराठी माझ्यासाठी संविधान आहे, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर आहेत. मराठी माझ्यासाठी कविता आहे, म्हणजेच कवी कुसुमाग्रज आहेत. मराठी माझ्यासाठी नाटक आहे, म्हणजेच प्रशांत दामले. मराठी माझ्यासाठी सिनेमा आहे, म्हणजेच दादासाहेब फाळके आहेत. मराठी माझ्यासाठी गोष्ट आणि शैली आहेत. विनोद म्हणजे पु ल देशपांडे, भयकथा नारायण धारप. मराठी माझ्यासाठी विज्ञान आणि शोध आहेत, म्हणजेच शिवकर तळपदे आहेत. मराठी माझ्यासाठी गान कोकिळ आहे, म्हणजेच लता दिदी आणि क्रिकेटचा देव आहे, म्हणजेच सचिन तेंडुलकर. मराठी माझ्यासाठी सर्वस्वच आहे. कळलं? अशी ही अभिजात दर्जा मिळवलेली मराठी भाषा समृद्ध आहे आणि ती आपण जपायला पाहिजे. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. मराठी भाषेचं महत्व पटवून देण्यासाठी आता सिनेमे काढायला लागतात, तिचं जतन करण्यासाठी स्पर्धा आयोजित करायला लागतात. आणि कोणाच ठाऊक काही दिवसांनी मराठी पुस्तकं, लेख किंवा ग्रंथ लुप्त झालेल्या गोष्टींसारखे आपल्याला संग्रहालयात बघायला मिळतील. नाही, मी हे होऊ देणार नाही. कारण मराठी माझ्यासाठी महाराष्ट्राची माती आहे, माझा गर्व आहे, माझ्या भावना आणि माझं व्यक्त होण्याचं साधन आहे मराठी. जाता जाता मी फक्त 4 ओळी म्हणीन मंडळी. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. काय गाई, कसं केलं मी हे? आवडलं ना तुला? धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत नीलसाठी. या लहानग्या मुलांच्या तोंडातून जेव्हा असे संस्कार ऐकायला मिळतात तेव्हा मराठी मूडने आयोजन केलेल्या बोला मराठीचा अजून अभिमान वाटतो. कारण या निमित्ताने आपल्याला हे असं काहीतरी ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं. नील इथे बसलाय, तर तुला तुझ्यातलाच एक छोटा नील दिसला का? नाही, मला आता ह्या नीलला बघून असं वाटतं की काश म्हणजे असा मी असतो लहानपणी, असा नील असता तर. कारण की काय सुंदर पाठांतर. होय. नुसतं पाठांतर नाही, मला त्याच्या अभिनयातनं हेही समजतंय की त्याला ते समजलंय, म्हणून त्याच्या ते त्याच्या अभिनयात पण दिसतंय. आणि त्यांनी आणि मला मेन म्हणजे त्याचा विषय ज्या पद्धतीने आणलाय की ज्या घटना घडतायत त्याच्याबद्दलही तो बोलला. त्याच्यामध्येच त्यांनी एक पात्री सुद्धा ते करूनही दाखवलं. आईशी संवाद त्यांनी ठेवलाय आणि परत तो रियालिटीमध्ये आला. आणि ते जे छानच खूप त्यांनी ती रचना खूप छान होती. आणि ओव्हर द सगळ्या पूर्ण जो व्हिडिओ बघितला त्याचा जो कॉन्फिडन्स होता आणि त्याचे उच्चार जे होते ते खूपच सुंदर वाटले मला. आणि नाव पण नील आहे त्याचं. मला असं झालं की अरे मला असं झालं की काश म्हणजे मी लहानपणी असा असतो तर मला किती अजून एक वेगळा माणूस असतो. पण ठीक आहे, मजा आली, मस्त वाटलं बघून. क्या बात आहे, क्या बात आहे. संजय सर, आता मी खरंच तुम्हाला विचारेन की हे सादरीकरण तुम्हाला कसं वाटलंय? नाही, आधी तर मला नीलचं जे स्क्रिप्ट कोणी लिहिलंय ना, मला त्याला धन्यवाद द्यायचे आहेत. कारण त्या स्क्रिप्टमध्ये मराठी भाषा किती श्रीमंत आहे हे सांगताना, हे ऐकताना माझा ऊर असा अभिमानाने भरून येत होता. आणि नील बद्दल म्हणायचं ना तर या वयात अशी संवाद फेक
स्वल्पविराम कुठे आहे, पूर्णविराम कुठे आहे, उद्गारवाचक चिन्ह कुठे आहे, हे नीलच्या त्या अभिनयामधनं कळत होतं, त्याच्या संवादफेकीमधनं कळत होतं. मला ह्याच्यात खूपच गंमत आली. त्यामुळे मला नीलचं प्रचंड कौतुक आहे. त्याचं नाव नील आहे ना, त्याच्यामुळे सर तुम्ही सुद्धा मला नीलचं प्रचंड, मला प्रेम आहे माझं सारखं त्याच्यावर. वाटतं माझ्याबद्दलच बोलतात. मला असं मी मनात बोलतो नाही त्याच्याबद्दल बोलतो मला असं माझ्याबद्दल बोलतो. एकनाथ सर मी तुम्हाला सुद्धा विचारेन कसं वाटलं सादरीकरण. सर्वप्रथम नीलने काय नाट्यछटा सादर केली. होय. आता ह्या नाट्यछटा हा साहित्यातला एकदम दुर्मिळ प्रकार आहे. हम्म. आता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त आपल्याला नाट्यछटा पाहायलाच मिळत नाही. हम्म. हे किती मोठं दुर्दैव आहे. दिवाकरांनी नाट्यछटेला सुरुवात केली, 51 नाट्यछटा लिहिल्या आणि त्यांनी अजरामर हा साहित्य प्रकार आपल्या मराठी साहित्य विश्वात केला. एकदा दिवाकरांसाठी आपण जोरदार जोरदार टाळ्या वाजवू टाळ्या. द्या. आणि दिवाकरांनी ज्या नाट्यछटा लिहिल्या आणि ह्या मुलांनी ती नाट्यछटा पुन्हा जिवंत केली प्रकारे. आणि नाट्यछटा जिवंत करताना मराठी भाषा त्याच्यासाठी काय आहे जे त्यांनी त्या संवादातून सादर केले ना, अफलातून होतं. खरं तर तो म्हणाला मराठीतले कितीतरी साहित्य प्रकार त्यांनी सांगितले की मराठी भाषा कविता आहे, माझ्यासाठी गोष्ट आहे, गोष्ट आहे. माझ्यासाठी सिनेमाची कथा आहे, संविधान आहे. संविधान आहे. किती भारी तो बोलला. शेवटी त्याने जाता जाता आपल्याला कानमंत्रही दिलाय. हो तर खूप छान, खूप छान. आणि त्याचा प्रयत्न एकदम अफलातून होता. अफलातून होता. पण मला माझ्या तीनही परीक्षकांना सांगायला हे आवडेल की आपल्या मराठी मूडने हा जो बोला मराठी ही जी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, या कल्पनेचा करता करविता जो आहे तो म्हणजे शंतनू जोशी. एकदा शंतनूसाठी आपण टाळ्या वाजवूया. नक्की नक्की. कारण मराठी मूड ज्या पद्धतीने रन होत आहे आणि आता ही सुंदर आगळीवेगळी स्पर्धा या निमित्ताने आपल्यावर सुद्धा अप्रत्यक्षपणे मराठीचा संस्कार होतोय, त्यामुळे खूप सुंदर आहे ही मोमेंट. तर मराठी मूड प्रस्तुत बोला मराठी पुरस्कार 2026 यातला बालगट 2 म्हणजे इयत्ता 5वी ते 10वीचा या स्पर्धेचा निकाल जाहीर करतोय. 4था क्रमांक आहे समर्थ चौधरी. 3य क्रमांक ईश्वरी. 2य क्रमांक नीलाक्षी. आणि आता जो विजयी स्पर्धक आहे, रुपये 1 लाखाचं बक्षीस जिंकलेला, त्याचं नाव आहे नील निनाद देशपांडे.